नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनी पौर्णिमेला म्हणत असते, की आपण भूमी आणि आकाशमध्ये ही जी काही आग लावली आहे ना, त्या आगीला आता हवा देण्याचं काम आपल्या दोघींचं आहे, आपल्या दोघींचं. त्या आगीला हवा देण्याचं काम आपण दोघीजणी मिळून करायचं. रागिनी म्हणते, जशी भूमी आकाशपासून दूर जाते ना, तसा आकाशसुद्धा भूमीपासून फक्त दूर आणि दूरच गेला पाहिजे. आणि रागिनी आता जोरजोरात हसत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, की "आई, तुम्ही खूपच जास्त ग्रेट आहात. तुम्ही जसं बोलताय ना, आपण तसंच करूया." रागिनी म्हणत असते, की भूमी आणि आकाश हे दोघं जण आता एकमेकांपासून दूर होतील. एक दिवशी त्यांचं नातंसुद्धा तुटेल आणि आपल्याला तेच हवं आहे. तेव्हा अभि तिथे येतो आणि म्हणतो, की "आई, खूप मोठा गोंधळ झालेला आहे. एक वाईट बातमी आहे." तेव्हा रागिनी आपल्या कानावरती हात घेते आणि म्हणत असते, की "अभि, आता मला कुठलीही वाईट बातमी ऐकायची नाही आहे. कारण आता फक्त मला आनंदाच्या भरामध्ये राहायचं आहे. मला कुठलीही वाईट बातमी ऐकायची नाही आहे." आणि रागिनी आपल्या कानावरती हात घेते. तेव्हा अभि म्हणत असतो, "आई, कानावरती हात घेतलेस म्हणून वाईट बातमी काही चांगली होणार नाही आहे. जी काही वाईट बातमी आहे ती तुला ऐकावीच लागणार आहे." तेव्हा रागिनी म्हणते, "बरं बोल, काय बोलायचं आहे तुला?" तेव्हा अभि म्हणत असतो, की "आई, तांडेल पोलीस स्टेशनमधून पळाला आहे." तेव्हा ही बातमी ऐकल्यानंतर रागिनीला आता खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती म्हणत असते, "हे कधी झालं?" तेव्हा अभि म्हणत असतो, की "मला आत्ताच फोन आला होता. तांडेल पोलीस स्टेशनमधून पळाला आहे." तेव्हा ती लगेचच आपल्या समोर असलेल्या टेबलला लाथ मारते. एवढा आता रागिनीला राग येतो आणि इथे रागिनी म्हणत असते, "त्यालासुद्धा आत्ताच पळून जायचं होतं का?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "अभि, पण त्या तांडेलने असं का केलं असेल?" तेव्हा अभि म्हणत असतो, "कदाचित त्याला असं सुद्धा वाटलं असेल, की आपल्याकडून काहीही हालचाल होत नाही आहे आणि म्हणूनच तो जेलमधून पळून गेला असेल असं मला वाटतं." तेव्हा अभि म्हणतो, की "आई, आपल्याला काही करून त्याला शोधून काढायला पाहिजे, नाहीतर तो आपल्याला धोका देऊ शकतो." तर इथे आकाश आता भूमीला बघत असतो. ते आपल्या शेजारी आहे का? तर भूमी त्याच्या हाताला काही लागत नाही. तो आता जागा होतो आणि म्हणतो, "भूमी कुठे गेली आहे?" आणि तो आपल्या मोबाईलमध्ये किती वाजले ते बघतो. तेव्हा मोबाईलमध्ये आता खूपच जास्त उशीर झालेला असतो. आकाश म्हणतो, "अरे देवा, खूप उशीर झालाय. चल आकाश, आता उठ. आता भूमीचा तुला राग घालवायचा आहे आणि त्यासाठी आता मला प्रयत्न करायचे आहेत." तेव्हा आकाश आपला मोबाईल घेऊन आता भूमीला शोधण्यासाठी सगळ्यात आधी किचनमध्ये येतो. तेव्हा तो म्हणतो, की "भूमी कुठे आहे मानसी?" तेव्हा मानसी म्हणते, "ताई, बेडरूममध्ये नाही आहे का?" मला वाटलं काल थकली असेल म्हणून आराम करत असेल. म्हणून मी विचार केला की रघु काकांबरोबर ब्रेकफास्ट करते आणि मग ताईला सगळ्यांबरोबरच येऊन उठवते. पण ताई बेडरूममध्ये नाही आहे. मग एवढं सकाळ सकाळ ते कुठे गेली असेल? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की भाऊजी, तुम्ही तिला फोन करून बघा ना. तेव्हा आकाश म्हणत असतो, मी तिला घरभर सगळीकडे शोधलंय आणि फोनसुद्धा केला होता, पण ती माझा फोन उचलत नाही आहे. मला वाटलं किचनमध्ये असेल, पण ती इथेसुद्धा नाही आहे. तेव्हा रघु काका म्हणतात, आकाश बाबा, काही बिनसलेलं नाही आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, "नाही रघु काका, म्हणजे माझ्याकडून तरी नाही. पण मी जेव्हा काल तिला विचारलं की काही झालं आहे का, तर ती खूपच जास्त अस्वस्थ होती. काल मंगळागौरीचे खेळ खेळून ती जेव्हा रूममध्ये आली, तेव्हा खूपच जास्त अस्वस्थ होती. मी तिला खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण भूमीने मला काही सांगितलं नाही. टाळाटाळ केली आणि लगेच झोपून गेली. मला वाटलं थकली आहे, म्हणून मी सुद्धा जास्त काही तिला बोललो नाही." तेव्हा इथे मानसीसुद्धा फोन करत असते आणि आकाशसुद्धा फोन करत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की "आकाश, मला माहिती आहे तू मला काळजीने फोन करतोयस, पण काय करू? तू जे काही केलेस ना, ते माझ्या डोक्यातून आता जातच नाही आहे." तर इथे भूमीला कळलेलं असतं, की तिच्या वडिलांचा अपघात आकाशमुळे झालेला आहे. तेव्हा तिला आता खूपच जास्त मोठा धक्का बसलेला असतो आणि तो धक्का तिला सहन होत नसतो. तेव्हा ती एकटीच आता बाहेर बसायला आलेली असते आणि ती आपल्या वडिलांना फोन करत असते. ती म्हणत असते, "बाबा, तुम्ही फोन उचला ना. आता मला सगळ्यात जास्त तुमची गरज आहे. तुम्ही लवकर या बरं. मला तुमच्याशी बोलायचं आहे." तेव्हा भूमी प्रशांतला फोन करते आणि म्हणते, की "प्रशांत, बाबांना फोन कर आणि लवकरात लवकर त्यांना इथे बोलावून घे." "का? कशासाठी?" "मी सगळं काही तुला नंतर सांगेन, पण बाबांना लवकरात लवकर तू बोलावून घे." तर इथे आकाश म्हणत असतो, की "मानसी, बास झाला आता. आता मला भूमीची खूपच जास्त काळजी वाटते. म्हणजे बघ ना, किती उशीर झाला तरीसुद्धा भूमी अजून घरी आलेली नाही आहे. आता मी नाही वाट बघू शकत. आता मी बाहेर जातोय तिला शोधायला."
तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी तुम्ही एकटे जाऊ नका, मी अथर्वला फोन करते. अथर्वसुद्धा तुमच्याबरोबर येईल ताईला शोधायला. आकाश म्हणतो ठीक आहे. तेव्हा जात असताना रागिनी तिथे येते. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या मी जरा भूमीला बघून येतोय लगेच. तेव्हा तू जात असताना रागिनी म्हणते, आकाश थांब, तू कुठेही जाऊ नकोस, मला माहिती आहे भूमीला काय झालंय. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं भूमीला. तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे जे व्हायला नको होतं ना तेच झालेलं आहे. आणि भूमी आपल्या हातातला FIR आता आकाशला दाखवते. तेव्हा आकाशला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते की कदाचित काल भूमीच्या हातामध्ये कसं काय माहिती नाही, पण हे FIR लागलं होतं. आणि ते बघितल्यानंतरच भूमी खूप अस्वस्थ झाली होती. भूमीची आपण फसवणूक केली आहे, तिच्यापासून खूप मोठं सत्य लपवलं असं तिला वाटत होतं. तेव्हा तो FIR बघितल्यानंतर आता आकाशला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आकाशच्या लक्षात येतं की भूमी त्याच्यावरती का रागवलेली आहे. जेव्हा आकाशने मंगळागौरीच्या पूजेमध्ये तिला वचन दिलेलं असतं की मी भूमी नेहमी तुझ्याबरोबर खरं बोलेन. मी आता तुझ्या हाताला स्पर्श करून शपथ घेतोय की मी नेहमी तुझ्याशी खरं बोलेन, कधीही तुझ्याबरोबर खोटं बोलणार नाही. आपल्या नात्यामध्ये पारदर्शकता असेल. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी सुद्धा नेहमी तुझ्याशी खरं बोलेन आणि माझ्याकडून सुद्धा आपल्या नात्यामध्ये पारदर्शकता असेल. हे वचन दिल्यानंतर भूमीची फसवणूक झालेली आहे हे आकाशच्या लक्षात येतं. भूमी म्हणत असते की आकाश मला असं वाटतं की मी तुला पुरेसं ओळखत नाही. तुझ्या आयुष्यातली काही पानं वाचायची राहिलेली आहेत असं मला वाटतंय. तुला काही बोलायचं आहे का. तर आकाश म्हणालेला असतो की नाही. तेव्हा इथे आकाशला सगळं आठवतं आणि भूमी आपल्यावरती का रागवलेली आहे याचं कारणसुद्धा त्याला आता कळतं. तेव्हा आकाश आता इथे खाली पडणारच असतो. तेवढ्यातच मानसी त्याला सावरते. रघु काका म्हणत असतात की आकाश बाबा तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मानसी बाळा त्यांना पाणी दे ना. तेव्हा आकाश म्हणतो, मला काही नको आहे, मला फक्त माझी भूमी हवी आहे. रघु काका म्हणत असतात, हे सगळं ह्या बाईने केलेलं आहे. सगळं करून सवरून नामा निराळीच राहते. मालकीनबाई फक्त काही चुकीचं पाऊल उचलू नका असं रघु काका म्हणतात. त्यानंतर भूमी इथे बसलेली असते आणि तिथे बाजूला आता तांडेल पोलीस स्टेशनमधून पळून आलेला असतो. तांडेल इथे आपल्या मनामध्ये म्हणत असतो की रागिनी पटवर्धन आता मी तुम्हाला सोडणार नाही आहे. तुम्ही माझ्याबरोबर गेम खेळत होता ना, पण आता तुमचं सत्य मी भूमीला सांगितल्याशिवाय राहणार नाही. त्यांना सगळं काही सत्य कळलं पाहिजे. आता तुमचे कसे 12 वाजवतो ते बघाच तुम्ही. तर तांडेल आता भूमीला रागिनीचं सगळं सत्य सांगायला जात असतो. तेव्हा रागिनीला आता मनूचा मेसेज येतो की भूमीताई लवकर घरी ये, आकाश भाऊंजींची तब्येत आता बिघडत आहे. तेव्हा भूमी लगेचच आता घरी जायला निघते आणि तेवढ्यातच तांडेल भूमीकडे येत असताना ती आता तिथून निघून गेलेली असते. त्यामुळे तांडेल म्हणतो की आता रागिनी पटवर्धन तू वाचलीस, पण मी तुला सोडणार नाही. एक ना एक दिवस भूमीला मी तुझं सत्य सांगूनच राहणार. तू जे जे काही केलेस ना ते सगळं तिला कळायला पाहिजे, म्हणजे तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमीची आता कशी समजूत काढणार आहे मी. भूमीला आधीच हे सगळं सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आता तिचा किती मोठा गैरसमज झाला आहे. आपण तिची फसवणूक केली आहे, तिला अंधारात ठेवले असंच तिला वाटतंय ना. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, आकाश हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे सगळं आपण भूमीच्या काळजीपोटीच केलं होतं ना, तू शांत हो बरं. तेव्हा आकाश म्हणत असतो, आजी अगं काळजीपोटी केलं असेल, पण तिला आता हे सगळं कळलं आहे, तिला किती मोठा धक्का बसला असेल ना. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की आई अगं आकाश अगदी बरोबर बोलतोय आणि तुला माहिती आहे ना आपली भूमी किती इमोशनल आहे, ते सगळ्या गोष्टी मनाला लावून घेते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाहीतर काय, आता भूमिताई काय करेल काही सांगता येत नाही. तिला बाबांबद्दल हे काही माहिती नव्हतं. तिला आता असं वाटतंय की बाबांची जी काही अवस्था झाली होती ती सगळी आकाश भाऊजींमुळे झाली होती आणि आता आकाश भाऊजींबरोबरच तिचं लग्न झालं आहे आणि तरीसुद्धा तिला ही गोष्ट माहिती नाही आहे. मग तिला त्रास तर होतच असेल ना. आणि आता तिने काही चुकीचा निर्णय नाही घेतला म्हणजे मिळवलं. तेव्हा आकाश म्हणतो, नाही आत्या मी सगळं काही आता भूमीला सांगणार आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मानसी बघ ना गं भूमी येत नाही आहे, मी जाऊन बघू का तिला. मानसी म्हणत असते, भाऊजी थांबा, मी ताईला मेसेज केला आहे, तिला मी सांगितलं आहे की आकाश भाऊजींची तब्येत बिघडली आहे, तू लवकर घरी ये. म्हणजे मी आता खोटंच बोलली आहे तिला, पण ती लवकर घरी येणं जास्त महत्त्वाचं आहे ना. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, मानसी अगं अजून एक खोटं बोललीस तू, म्हणजे आधीसुद्धा खोटंच बोलल्यामुळे भूमिताई आता घरामध्ये नाही आहे ना, आणि आता तुम्ही परत खोटं बोललात, म्हणजे आता तर मला असं वाटते भूमिताई आकाश जिजूंबरोबर नातं तोडूनच जाते की काय.
तुमचं नातंसुद्धा टिकणार नाही असं वाटतंय मला. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ पौर्णिमा, तू जरा गप्प बस. तू काही बोलू नकोस. मी तुझ्यापुढे हात जोडतोय. प्लीज माझ्यासाठी एवढं कर. तेव्हा आकाश म्हणतो, मी माझं आणि भूमीचं नातं तुटू देणार नाही. पण आता सध्या तरी भूमीला सगळं खरं सांगायला पाहिजे. तिला असं वाटायला नको की आपण सगळ्यांनी तिला अंधारात ठेवले म्हणून. तेव्हा भूमी येते आणि म्हणते, पण आकाश, हेच खरं आहे ना की तुम्ही सगळ्यांनी मला अंधारामध्ये ठेवलेलं आहे. सगळ्यांचं मी काही बोलत नाही. पण तू आकाश, तू तर माझा नवरा होतास ना. तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का बरं लपवून ठेवलीस? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, प्लीज तू माझं ऐकून घे ना. तू का सोडून गेली होतीस मला? हे बघ, हे सत्य मी तुला सांगणारच होतो, पण तू हे सहन केलं असतंस का? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, तू काही बोलू नकोस. आता फक्त मला बोलू दे. आणि भूमी म्हणत असते की आकाश, अरे मी या घरामध्ये आधी काम करायला आले होते. मी एम्प्लॉई म्हणून राहत होते. नंतर आपल्यामध्ये मैत्री झाली. नंतर आपलं लग्न झालं. अरे एवढं सगळं घडत असताना तुला एकदासुद्धा ही गोष्ट सांगावीशी वाटली नाही? मला माहिती आहे, कदाचित तू सांगितली नसशील की तुला भीती वाटत होती मला गमावण्याची. माझ्या बाबांना ठीक करून तू मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होतास. हे सगळं ठीक आहे, पण ही गोष्ट मला कळायला हवी होती का नव्हती? तेव्हा आजी म्हणत असतात की भूमी बाळा, अगं आकाशला काय बोलायचं आहे ते निदान ऐकून तरी घे. अथर्व म्हणत असतो की भूमिताई, अगं जेन्युइनली आकाश तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याला प्लीज संधी दे. त्याचं बोलणं ऐकून घे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आता काय ऐकायचं आहे मी अथर्व? तुम्ही सगळ्यांनी मला अंधारात ठेवले. मला तर असं वाटतंय की मी या घरामध्येच परकी आहे. मी कुणीतरी मूर्ख आहे असं वाटतंय मला. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, ताई असं अजिबात नाही आहे. भूमी म्हणते, मानसी तू तर काहीच बोलू नकोस. तू माझी सख्खी बहीण आहेस ना. आपण एकमेकींबरोबर किती गोष्टी शेअर करतो. मग एवढी मोठी गोष्ट तुलासुद्धा मला सांगावीशी वाटली नाही? तेव्हा आजी म्हणत असतात, भूमी बाळा, अगं कसं सांगणार होतो तुला? तुला माहिती आहे ना, तू हॉस्पिटलमधून आली होतीस. तुझी अवस्था किती बिकट होती आम्हाला माहिती आहे. एवढा मोठा धक्का तू पचवू शकली असतीस का? तेव्हा भूमी म्हणत असते, आजी, अहो कितीतरी धक्के पचवले ना मी. म्हणजे मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या सगळे धक्के पचवले. हा सुद्धा धक्का मी पचवला असता. मला फक्त वाईट या गोष्टीचं वाटले की माझ्यापासून तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की तुमचं सगळ्यांचं सोडा, पण आकाशचं काय? निदान आकाशकडून तरी मला ही अपेक्षा नव्हती. तेव्हा रागिनी म्हणत असते, भूमी, हे बघ, तू आकाशवरती रागू नकोस अगं. त्याने तुझ्या तब्येतीकडे बघूनच तुला काही सांगितलं नव्हतं. कारण तुला जर काही त्रास झाला तर त्याला ते आवडलं नसतं. तेव्हा भूमी म्हणते की आकाश यानेच माझ्या वडिलांचा अपघात केला होता. एवढी मोठी गोष्ट मी कशी काय विसरणार आहे? माझ्या नवऱ्यामुळेच माझ्या वडिलांच्या आयुष्यातली 6 वर्ष किती वाईट गेली हे आकाशला माहिती आहे का? माझ्या वडिलांना व्हीलचेअरवरून उठतासुद्धा येत नव्हतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की ती 6 वर्ष आता परत भरून निघणार आहेत का? आणि हे सगळं कुणामुळे झालं आहे? तर हे सगळं आकाशमुळे झालेलं आहे. तेव्हा मानसी म्हणते, पण ताई, आकाश जिजूंनीच बरं केले ना गं आपल्या बाबांना. तेव्हा भूमी म्हणत असते, पण आकाशमुळेच आपल्या बाबांची ही अवस्था झाली होती ना. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, हे बघ, मी तुला हे सगळं सांगणार होतो. प्लीज तू माझं ऐकून घे. माझं चुकलं, खरंच मला माफ कर. माझं चुकलं, मला माहिती आहे. पण तू प्लीज मला सोडून वगैरे जाऊ नकोस आणि माझ्यावरती अशी रागवूसुद्धा नकोस. मी नाही सहन करू शकणार. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश प्लीज. हे बघ आकाश, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि माझं प्रेम तुझ्यावरचं असंच राहील. पण म्हणून मी तुला माफ करेन. माझ्याकडून ही अपेक्षा तू ठेवू नकोस. तेव्हा अभि म्हणत असतो, हे बघ भूमी, प्लीज आता एवढं तू ताणू नकोस. जे काही झालं ते विसरून जा आणि आकाशला प्लीज माफ कर. तो एवढी तुझी माफी मागतोय ना. तेव्हा भूमी म्हणत असते की अभि, प्रत्येक गोष्ट ही माफ करण्यासाठी नसते. काही गोष्टी ह्या प्रायचित्त करण्यासाठी सुद्धा असतात आणि ही गोष्ट आकाशसाठी प्रायचित्त करण्यासाठीच आहे. म्हणजे मी जरी आकाशला माफ केलं तरीसुद्धा ही गोष्ट मी कशी काय विसरून जाऊ की माझ्या वडिलांची जी काही 6 वर्ष अवस्था होती ही माझ्या नवऱ्यामुळे झाली होती आणि ती गोष्ट माझ्यापासून सगळ्यांनी लपवून ठेवली. तेव्हा इथे भूमी जात असताना आकाश तिचा हात पकडतो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण भूमी काही थांबत नाही. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की आकाश, हे बघ, तू वाईट वाटून घेऊ नको. भूमीला आपण सगळं काही व्यवस्थित समजावून सांगू. सगळं काही नीट होईल. तरीसुद्धा आकाश आता खूपच जास्त इमोशनल होतो आणि तिथून जात असतो. तेव्हा अथर्व, मानसी दोघंजणं त्याला समजावण्यासाठी त्याच्या मागे जातात. तेव्हा इथे रागिनी अभिला म्हणत असते की चला, आता हे प्रकरण काही जास्त दिवस निवळणार नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तांडेला लवकरात लवकर शोधून काढायचं आहे
अभि लक्षात ठेव आणि सगळे पुरावे नष्ट करायचे आहेत. तेव्हा इथे रागिणीने हा खूप मोठा प्लॅन तयार केलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे भूमी आता प्रशांतला राखी बांधते. राखी बांधून झाल्यानंतर प्रशांत तिला एक झाड गिफ्ट करतो. तेव्हा भूमी म्हणत असते की प्रशांत, अशी वाढ खुंटलेली झाडं बघितली ना रे की कसं तरीच होतं. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात, आणि भूमी, तुझ्या आकाशची सुद्धा अवस्था एकेकाळ अशीच होती हे तुला जर कळलं तर. तेवढ्यातच तिथे आता रघु काका येतात आणि म्हणतात की मालकीनबाई, आकाश बाबा गच्चीवरती. तेव्हा भूमी त्याला गच्चीवरती बघायला येते. तर इथे आकाश लहान मुलांसारखा फिरत असतो. ते बघून भूमीला आश्चर्य वाटतं.